नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण करंट अफेअर्स आणि जी केचा समावेश केलेला आहे। सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहे। ठीक आहे, व्हिडिओच्या शेवटी आपण या व्हिडिओची रिव्हिजन ठेवलेली आहे, तिथपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून या व्हिडिओला पाहून तुमचा अभ्यास किती झालेला आहे ते तुम्हाला कळून जाईल। ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, प्रश्न पहिला आहे, कझाक या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? कझाक या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत बघा, ओल्झास बेकटेनोव। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए, ओल्झास बेकटेनोव हे कझाक या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत। ठीक आहे, राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? कॅसिम जोमार्ट तोकायेव। ठीक आहे, कॅसिम जोमार्ट तोकायेव हे कझाकचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि पंतप्रधान कोण आहेत? ओल्झास बेकटेनोव। ठीक आहे, या ठिकाणी गॅब्रिएल अटल आहे बघा ऑप्शनमध्ये, तर गॅब्रिएल अटल हे आपण नेहमी रिपीट करत असतो, फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान आहेत। ठीक आहे, फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान कोण आहेत? गॅब्रिएल अटल। ठीक आहे, इमॅन्युएल मॅक्रॉन देखील आपण वारंवार रिपीट केलेला आहे, यांच्यावर प्रश्न नक्की येणार आहे येणाऱ्या भरतीमध्ये। प्रजासत्ताक दिन 2024चे प्रमुख पाहुणे होते इमॅन्युएल मॅक्रॉन। ठीक आहे, फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत। ठीक आहे, गॅब्रिएल अटल फ्रान्स या देशाचे पंतप्रधान आहेत। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे कझाक या देशाचे पंतप्रधान कोण आहेत आता सध्या? तर ओल्झास बेकटेनोव। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, या पुस्तकाचे लेखक आहेत बघा, पर्याय क्रमांक बी, लालकृष्ण अडवाणी। ठीक आहे, यांना 2024चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। ठीक आहे, त्यांच्यासोबत कर्पूरी ठाकूर यांना देखील भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। ठीक आहे, किती जणांना 2024मध्ये भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे कमेंट करायचं आहे नावासहित। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? मित्रांनो, मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्र असतात। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी, 46 गुणसूत्र असतात मानवामध्ये। जर जोड्या विचारलं तर बघा 23 उत्तर द्यायचं। ठीक आहे, मानवामध्ये एकूण गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? 23। ठीक आहे, आणि जर गुणसूत्रे विचारली तर 46। ठीक आहे, लिंग गुणसूत्र किती असतात त्याच्यामध्ये? तर एक जोडी जी असते लिंग गुणसूत्राची असते। ठीक आहे, एक जोडी ही लिंग गुणसूत्राची असते। ठीक आहे, अनुवंशिकतेचं गुणसूत्र कोणतं असतं? तर DNA हे अनुवंशिकतेचं गुणसूत्र असतं, ज्याला डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड असं म्हटलं जातं। काय? डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच काय? DNA। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? कुठे आहे मित्रांनो? तर अंबाजोगाई या ठिकाणी, बीड जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी आहे। ठीक आहे, मराठीचे आद्य कवी खालीलपैकी कोणास म्हटले जाते? असा पर्टिक्युलर प्रश्न विचारला तर कवी मुकुंदराज हे योग्य उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे? तर मित्रांनो, हा पुरस्कार जाहीर झालेला आहे बघा, डॉक्टर बीना मोदी। पर्याय क्रमांक ए, डॉक्टर बीना मोदी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव खालीलपैकी कोणते होते? मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले, फुले जरी आपण म्हणत असलो तरी त्यांचं मूळ आडनाव काय होतं? गोरे। ठीक आहे, पर्याय क्रमांक सी, गोरे हे त्यांचं मूळ आडनाव होतं। ठीक आहे, त्यांचा जन्म साताऱ्यातील कटगुण या ठिकाणी झाला होता। कधी झाला होता? 11 एप्रिल 1827 मध्ये। ठीक आहे, 1827 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म साताऱ्यातील कटगुण या ठिकाणी झालेला आहे। ठीक आहे, 1873मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। ठीक आहे, पुण्यामध्ये। हा प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचे 3 ग्रंथ नेहमी विचारले जातात, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी। ठीक आहे, हे 3 ग्रंथ नेहमी विचारले जातात। त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो, हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेली आहे, हंटर कमिशन समोर साक्ष। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव काय? तर गोरे। सेम प्रश्न जर विचारला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय तर बघा सपकाळ. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव होते सपकाळ. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन 2024ची थीम काय आहे. ठीक आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन 2024ची थीम काय आहे मित्रांनो, विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान. पर्याय क्रमांक बी, विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान. तर मित्रांनो, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो कमेंट करायचं आहे. ठीक आहे, मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो कमेंट करायचं आहे. तर 2024ची थीम होती विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान. ठीक आहे, इंग्रजीमध्ये जर पर्याय असेल तर इंडिजिनस टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत. ठीक आहे, इंडिजिनस टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे. बारडोली सत्याग्रह मित्रांनो 12 फेब्रुवारी 1928ला झालेला आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी, 12 फेब्रुवारी 1928 रोजी बारडोली सत्याग्रह झालेला आहे. ठीक आहे, याचं नेतृत्व कोणी केलेलं आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष म्हटलं जातं. ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे. 12 फेब्रुवारी 1928ला झालेला आहे सत्याग्रह. बारडोली हे जे काही ठिकाण आहे त्याला बटर सिटी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री देखील राहिलेले. ठीक आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताचे पहिले गृहमंत्री कोण, तर बघा सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, तृतीयपंथींसाठी मोफत बस सुविधा कोणत्या सरकारने सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, तृतीयपंथींसाठी बघा मोफत सुविधा जी काही सुरू केली होती ती दिल्ली सरकारने सुरू केली होती. पर्याय क्रमांक बी, दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत, अरविंद केजरीवाल. ठीक आहे, जे आम आदमी पार्टी या पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, कर्नाळा अभयारण्य महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, हे जे अभयारण्य आहे ते बघा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, रायगड या जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा अभयारण्य. कर्नाळा अभयारण्य बघा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे बघा, टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2024 विजेता कोण बनलेला आहे. कोण बनलेला आहे, वेई. पर्याय क्रमांक ए, वेई हा जो खेळाडू आहे तो टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2024चा विजेता बनलेला आहे. चीन या देशाचा हा खेळाडू आहे. ठीक आहे, वेई. ओके, वैशाली रमेश बाबू भारताची कितवी ग्रँडमास्टर आहे मित्रांनो, तर 84वी. ठीक आहे, 84वी ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू आहे. 85वा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे अलीकडेच, तर कमेंट करायचं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा, लोकसभा सदस्यत्वासाठी वयाची पात्रता किती असते. 25 वर्ष. ठीक आहे, 25 वर्ष एवढी पात्रता असते लोकसभा सदस्यत्वासाठी. ठीक आहे, लोकसभा सदस्य राजीनामा कोणाकडे देतात, लोकसभा अध्यक्षांकडे देतात. सध्या कोण आहेत लोकसभा अध्यक्ष, ओम बिर्ला. ठीक आहे, लोकसभा सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो, तर बघा 5 वर्षाचा असतो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आढळते. कलम 124. पर्याय क्रमांक ए, कलम 124 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आढळून येते. ठीक आहे, या ठिकाणी कलम 169 कशा संबंधित आहे मित्रांनो, तर राज्यात विधान परिषद असावी की नसावी हे विधानसभा ठरवेल. कलम 169 काय सांगते, राज्यात विधान परिषद असावी की नसावी हे विधानसभा ठरवेल. ठीक आहे, त्यानंतर बघा कलम 170 हे जे काय सांगते मित्रांनो, प्रत्येक राज्यात विधानसभा असली पाहिजे किंवा विधानसभेची जी तरतूद आहे प्रत्येक राज्यात ती कलम 170 नुसार आहे. ठीक आहे, त्यानंतर कलम 137 जे आहे ते मित्रांनो न्यायालयीन पुनर्विलोकन संबंधित आहे. ठीक आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन. आपलं मूळ उत्तर काय, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कलम 124 मध्ये आढळते.
त्यानंतर प्रश्न आहे का, मानवी कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात, त्यापैकी डोक्यामध्ये व चेहऱ्यामध्ये किती हाडे असतात? तर मित्रांनो, डोक्यामध्ये असतात 8 आणि चेहऱ्यामध्ये असतात 14. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए, डोक्यात 8 चेहऱ्यात 14 असे मिळून 22 हाड कवटीमध्ये असतात. ठीक आहे. मानवी शरीरात एकूण हाडे किती असतात? तर 206. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? कोण होते मित्रांनो? नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष नरेंद्र मोदी. ठीक आहे. पर्याय क्रमांक डी, नरेंद्र मोदी हे पहिले अध्यक्ष होते नीती आयोगाचे. ठीक आहे. नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती? 1 जानेवारी. ठीक आहे. 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झालेली होती. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, दिव्य कला मेळा 2024 खालीलपैकी कोठे सुरू झालेला आहे? तर मित्रांनो, त्रिपुरा आगरतळा. ठीक आहे. या ठिकाणी पार पडलेला आहे दिव्य कला मेळा 2024. कुठे? त्रिपुरामधील आगरतळा या ठिकाणी. ठीक आहे. त्रिपुराची राजधानी कुठली आहे? आगरतळा. CM कोण आहेत? माणिक सहा. ठीक आहे. राज्यपाल कोण आहेत? मला कमेंट करायचं आहे. त्रिपुराचे राज्यपाल कोण आहेत? मला कमेंट करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आता बघा, आपण या प्रश्नांची रिव्हिजन मारून घेऊया. सर्वांनी रिव्हिजन पूर्ण पाहायची आहे. 16 पैकी किती उत्तरं द्यायला जमलेली आहेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ वाचला मी, प्रश्न जर वाचला की एकतर उत्तर कमेंट करा, नाही तर मनामध्ये गेस करा. ठीक आहे. आणि शेवटी 16 पैकी किती मिळाले ते मला कमेंट करून सांगा. चला तर रिव्हिजन सुरू करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, कझाक या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, ओल्जास बेकटेनोव. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, लालकृष्ण अडवाणी. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 46. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, अंबाजोगाई, बीड. त्यानंतरचा प्रश्न आहे, आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? कोणास जाहीर झालेला आहे? पर्याय क्रमांक ए, डॉक्टर बीना मोदी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव खालीलपैकी कोणते होते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, गोऱ्हे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन 2024ची थीम काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान. पुढील प्रश्न आहे, बारडोली सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी, 12 फेब्रुवारी 1928. पर्याय क्रमांक डी, 12 फेब्रुवारी 1928ला. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, तृतीयपंथींसाठी मोफत बस सुविधा कोणत्या सरकारने सुरू केलेली आहे? याचं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक बी, दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कर्नाळा अभयारण्य महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक ए, रायगड. पुढील प्रश्न आहे, टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा 2024 विजेता कोण बनलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वेई. त्यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभा सदस्यत्वासाठी वयाची पात्रता किती असते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आढळते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 124. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात, त्यापैकी डोक्यामध्ये व चेहऱ्यामध्ये किती हाडे असतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डोक्यामध्ये 8 आणि चेहऱ्यामध्ये 14. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए, डोक्यात 8 चेहऱ्यात 14. त्यानंतर प्रश्न आहे बघा, नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नरेंद्र मोदी. त्यानंतर प्रश्न आहे, दिव्य कला मेळा 2024 खालीलपैकी कोठे सुरू झालेला आहे किंवा पार पडलेला आहे? दिव्य कला मेळा 2024 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्रिपुरा. पर्याय क्रमांक बी, त्रिपुरा या ठिकाणी पार पडलेला आहे दिव्य कला मेळा 2024. तर मित्रांनो, 16 पैकी आता तुम्हाला किती उत्तरं
योग्य पद्धतीने जमलेले आहेत कमेंट करायचं आहे. ठीक आहे, 16पैकी 16 द्यायला जमलेली पाहिजे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ग्राउंड आणि अभ्यास जोरात चालू राहू द्या. ठीक आहे, धन्यवाद.